नमस्कार. आज आपण एक कविता पाहणार आहोत. खरं तर जिकडे तिकडे इलेक्शनचं वारं वाहताना दिसतंय आणि स्थानिक स्वराज्य संस्था आणि तिचं इलेक्शन आणि या इलेक्शनमध्ये भरडली जाणारी आपल्यासारखी सर्वसामान्य जनता यांना लक्ष साधून मी एक छोटीशी कविता केलेली आहे. कवितेचं नाव आहे लुटारू. लुटारूंच्या संख्येने, हो लुटारूंच्याच, लुटारूंच्या संख्येने, हो लुटारूंच्या संख्येने पक्षापक्षात येतात. लुटारूंच्या संख्येने पक्षापक्षात येतात. विकासाच्या नावाने तुम्हा आम्हाला ओरबडतात. नको नको म्हटले तरी योजना सगळे राबवतात. नको नको म्हटले तरी योजना सगळे राबवतात. त्याचा आर्थिक बोजा मात्र सर्वसामान्य उचलतात. दिसत असतं सगळ्यांना, हो दिसत असतं सगळ्यांना, पण बोलत नाही कोणी. कारण जीवन आपलं जगताना जाईलच विरोधात कोणी. दिसत असतं सगळ्यांना, हो दिसत असतं सगळ्यांना, पण बोलत नाही कोणी. कारण जीवन आपलं जगताना जाईलच विरोधात कोणी. भूक निर्देशांक मांडले जातात. दारिद्र्य निर्देशांक तर शून्य दर्शवतात. भूक निर्देशांक मांडले जातात, दारिद्र्य निर्देशांक तर शून्य दर्शवतात. तरी देखील अधिमधी कधीतरी शेतकऱ्याने कर्जापोटी किडनी विकण्याचे चित्र दाखवतात. तरी देखील अधिमधी कधीतरी शेतकऱ्याने कर्जापोटी किडनी विकल्याचे चित्र दाखवतात. जनता आमची सामान्य ओरबडणाऱ्यांची वाहवा करते. जनता आमची सामान्य ओरबडणाऱ्यांची वाहवा करते आणि गरिबीला माणूस म्हणून जगणाऱ्या माणसाला पायंदळी तुडवत इडी मागे लावते. आता तरी जागे व्हा. आता तरी जागे व्हा. पावाच्या तुकड्यांनी भुलू नका. आता तरी जागे व्हा. पावाच्या तुकड्यांनी भुलू नका. आवाज आपला उठवताना मागे पुढे पाहू नका. आवाज आपला उठवताना मागे पुढे पाहू नका. अशी लुटारू ही कविता तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत. तोपर्यंत धन्यवाद.